अरे बाप रे, अरे बाप रे, अरे बाप रे. तू भी राहिला शे काय? रातले भी राय ना काय तू? मराले भी राहिला शे काय तू? भूतले भेज काय तू? या भेवले सोडना चावस काय तू? आयक माना जो एक साबूत बात छे, मराले तू भेऊ नको. तो मरी जात टाकू तो लढस, माना जो एक साबूत गोट छे. येसू देव आपणासाठी मरी गया. येसू देव मेला रो जिंदा झाया. येसू देव आता बी जिंदा छे. आपना पापले सोडी संग तानावर विश्वास करच्यांत तो एक दिन आपल्याले स्वर्गमध्ये घी जाई. या अंधारी रातले तू भी राय ना काय? येसू भगवान या जगनामध्ये उन्हा आणि तुमनासाठी मरी गया का की आपू मरलाना बादनी नरक कुंड मध्ये ती बचावू सकत. जो येसू भगवानावर कोणी विश्वास नाही कर तो नरक कुंडनी जास आणि तो जैती अंगारनी जैस. ताले तिथे खूप लढना पडी. जर तुम्ही येसू भगवानना मांग चालच्यान तो आपाले भूतना भेव मध्ये ती काढी दी. लेकिन अपना पापले आपाले सोडना पडी. आपाले दारू पेना भगत पुंजा और रंडेबाजी सब सोडना पडी. येसू भगवानना मांग जाला कू या खराब चीजामध्ये ती बचाई दिन. तो घुब्बळना आवाज ऐकी संग आम्हाला भेव वाटाना नाही. येसू भगवान आमना संग छे आणि आम्हाले साथ करस. काय आपू भूतले अनचाडतू आम्हाले असा कराना नाही. जर तुम्ही येसू भगवानावर विश्वास धरच्यांत भूतले भेवाना नाही. जेव्हा आमू येसूना मांग चालतू तर आमू ताना संग चालतू तर ताना जो सर्व शक्ती शे. मरणनासाठी भूत पलितनासाठी अंधकारनासाठी सर्व शक्ती शे ताना जोय. पा दोस्त वो येसू देवले आपना अंतकरण मन धरा तवा तो स्वर्गनमध्ये जाऊ सकी. जेव्हा तो तिथे जाईन तवा ताले हमेशांसाठी मरण नाही. तो तिथे जाईन तर हमेशानासाठी खुशी राहीन. जर तुम्ही खुशीना जागारो जाना चावतं काय तुम्ही येसू भगवानना मेरे प्रार्थना करा तो तुमनी ऐकीन. असा माना मांग मांग प्रार्थना करा. येसू भगवान मी जानस की मी पापी शू. मीना ह्या जीवनामध्ये लय शे गलत काम कया. आमना जीवनामध्ये खुशी नाही. आज मी तुनावरे विश्वास धरस. माना पाप दूर कर. माना जीवनामध्ये खुशी दे. मी हमेशानासाठी तुनावरे विश्वास धरनून आजपाशी ती माले विश्वास छे की माना जीवन तू चालावची. भगवाननी पुस्तक हमाले सांगस एक माणूस मरस तर ताना शरीर मरस ताना जीव मरस नाही. ताना जीव फिर दुसरा जागावर जास. सरगनमध्ये नाही तर नरकनमध्ये जाईन तिथे हमेशांसाठी राहीन. भगवान मेरे राहीन नाही तर सैतान मेरे जाईन तर दुःख उचलीन. ह्या दोन जागारो जीव जास. यानासाठी दोन वाटा शेती. येसू देव ह्या दोन वाटाना बाऱ्यानी सांगस. ताना सांगा की वाट बी चवडी शे दरवाजा बी चवडा छे आणि हमू तिथे जातू तर नष्ट होई जातू. लय लोग ये नष्टनी वाटकू चालला शेत. तो दरवाजा लहान छे वाट बी कठीण छे. आम्हाला एक नवा जीवनना जागारो घी जास. लय कमी लोक हे वाटकू चालला शेत. ह्या जीवनामध्ये दोन वाटा शेती. एक साबूत एक खराब. जीवनना स्वरूप असे ते हमू एक चवडी वाटकू चालना चावथू. पहा या लहान लेकरूले तो पणी झुटा बोली आला शे. चोरी करानासाठी डाका मारानासाठी तो पणी कोणी ऐकाले खाली नाही. तो मोठा होस तर तासे भी ज्यादा खराब काम करस. यानी मतलब अशी शे की खराब वाटकू जातं. ये खराब वाटकू कधी आमू जाऊ सदा दुखण्यामध्ये राहू. तिथे ते आमू कधीच बाहेर येऊ नाही शकतो. जो वाट कठीण शे तेच वाट आम्हाले सर्गनमध्ये घी जाई. सर्गनमध्ये बुरा काही नाही. तिथे बेमार बी नाही दुःख बी नाही आणि मरणार बी नाही. तिथे सब ठीकच ठीक छे. तिथे भगवान छे आणि हमू ताले पाहू शकतो. तो आमना पालन करू सकस. पहा दोस्त हो
सर्गनामध्ये तुम्ही जाना चावस असत्या ते वाट तुम्हाला पायना पडीन, ते वाट तुम्हाला घी जाईन. येसू देवना म्हणता की ते वाट मीच होय, मानाशिवाय सर्गनामध्ये कोणी नेणार नाही. सर्गनामध्ये तुम्ही जाना चावथ तर येसूनवरे विश्वास करा. तानावरे विश्वास करा, तानी बातले माना आणि तानी पूजा करा. येसू देवना मेरे तुमना पाप काढानासाठी प्रार्थना करा. तवा येसू तुमना आदरभाव करीन आणि साथ करीन असा प्रार्थना करा. हे येसू भगवान, आम्ही तुले हमना मालिक बनावना चावतू. मी शैतान आणि दुष्टनी वाट सोडना चावस, तुनी वाटकू चालना चावस. मी जाण की माना पोटना मधीलना पापना काळासाठी येसू देव मरी गया. मी जानस तुनापाशे खूप सक्ती शे. माना पापले समा करी संग माले साबूत वाटकू चालानी बुद्धी दे. जवा मी मरनून तवा माले तुन मेरे घी जाजो. धन्य शे तुनी येसू. पहा दोस्त हो, हम बाजार में जातो तो हर रकम न लोग पायतू. बुड्ढा, लेकरू, जानी जवानी, मोठा तगड़ा सब लोगोले हम पायतू. त्या लोग हर रकमनी जातना येत. त्या लोग गवी, कोरकू, मुसलमान हर जातना वैखू येत. तावना पेहराव अलग अलग वैखू येस. तावना पेहराव पायी संग हम जानतो की या गवी होय की कोरकू होय की मुसलमान होय. पण हम ताना दिले जानतो नाही की याना दिलनी काय शे. एक माणूस दिसाले साबूत दिसत पण सब लोगोना बुरा करत राहस. तो ताना बुरा दिल्ले लपाई संग धरस. तो लेकिन एक ना पाशे लपावू नाही सकस. तो सबन जातले ओळखस. तुम्ही जानत राहते की तो कोण होय. तो परमेश्वर होय की सब लोगोले ताना बनाय. त्यानासाठी माणूस ताले धोका देस नाही. हमनी बाता ऐक. एक माणूस चोरी करत तो लपाई देस. तो जानस की माले कोणा पाया नाही. पण भगवान ताले पाहास. तो माणूस झूठा बोलस. तो नाही जानस की भाई मी यावना संग झूठा बोलनो. भगवान माणूसना पोटले सब जानस. भगवान सब लोगोले जानस की पापी शेत. भगवान हमाले सांग की हात जोडी संग ताले मानला पाहिजे. माणूस भगवानले सोडी संग दुसरा चीजाले मानस. ज्या माणसं चोरी करत, खून करत, डाका मारत, ज्या लोग भगवान नाही ताले बलिदान चढावत, त्या लोग रागनी संग श्राप दी टाकत. त्या लोग झगडा करत आणि सब बुरा करत. भगवान सब हमना पापले पास आणि तानावरे राग करस. त्या लोग भगवानले म्हणत की साबूत छे. भगवान बुरा चीजले मानस नाही. हे सब आमू जानी संग तरी भगवान न मेरे जातू नाही. तुम्ही जानत की भगवान न काय म्हणता. ज्या लोग पाप करत तावले दंड मिळेस. पापी लोग मरत तर त्या नरकनी जात. तिथे ताले हमेशानासाठी दुःख मिळेन. सब माणूसना पोट एकच सरीकाशे. गवी असत की कोरकू असत की मुसलमान असत, सबना पोटनामध्ये पाप भरला शे. तुम्ही सब पापले काढत काय. तुम्ही काढू शकत नाही. पण हमू भगवानना रागमध्ये ती कसं बचू. आम्ही हमना पापले पोटमध्ये ती काढाना काहीच सोचतो नाही. भगवानना दुसराले धाडा तो आम्हाले पापमध्ये ती बचावू सकस. तो होय भगवानना पोरगा येसू. तो हमनासाठी भगवानना दान दिदा. येसू हमाले नरक कुंडमध्ये ती बचावू सकस. येसू हमना पापनासाठी बलिदान होई गया. येसू हमना दिलले सफा करीन आणि हमना अच्छा करीन. जेव्हा हमू येसूनवरी विश्वास करू तेव्हा भगवानना राग हमनावरती निघे. तुम्हाला कधी जीवन सफा पाहिजे तर तुम्ही सब पापले छोडी संग येसूने मेरे या. एकच दिलकू येसूने मांग चला. दुसरा कोणी साथ करत नाही. आपण आसपास पहा. पहाडले पहा, झाडाले पहा.
भगवानना ह्या सबले बनाया. पहा, गाईतले, म्हशीतले, घोडाले, कुत्राले, बकरीले सबले भगवानना बनाया. पहा, किती सुंदर फूल, पंखरून आवाज सबले भगवानना बनाया. ह्या सोय सच्चा भगवान की पृथ्वीले, स्वर्गले, सर्वले बनाया. पहा, लहान लेकरू मायने मेरे लढी आला शे, बाकी लेकर खेली आला येत, आम्हाला सब माणसाले भगवानना बनाय. शिरष्टीना ओरे एक माणूस आणि एक बाई बनाई होती भगवानना. माणूसनं नाव होता आदम, बाईनं नाव होता हवा. त्या लोग खूप साबूत होता. त्या भगवानना लाड करस होता, भगवान बी तावना लाड करस होता. त्या लोग खूप खुशी होता. भगवानना त्या लोगोले म्हणता की शैतानना मग जाच्या तर मरी जाच्या. शैतान सब खराब आत्माना मालिक होय. एक दिन शैतान हवा आदमना जोय झूठा बोलना. आदमन हवा भगवानले सोडी संग शैतानना मग गया. भगवानना बचनले तावना तोडी टाका. त्या खूप बेमार दुखी हुई गया. त्या खूप दुखी हुई गया का की त्या शैतानना मग गया ताकू. तावले भगवानना बनाया तो खूप तावले भेव वाटना. भगवान खराब कामले खूप राग करस. भगवानना तावले म्हणता तुमना पापना कारणना मंदी तुम्हाला या दंड शे. भगवानना वचन दिदा माना पोरगा येईन तुमना पापनासाठी मरीन. तो माणूसना रूपकू येईन. तो सबना पापनासाठी बलिदान होईन. भगवानना पोरगा त्या लोगोना पापले क्षमा करीन. तेव्हा त्या लोग भगवानना मेरे शांती राहती. ह्या वचन ऐकी संग आदम अन हवा भगवानना मेरे खूप खुशी जाया का की त्या फिर भगवानना संग हुई जाती. कई दिनना बादनी त्या लोग बकरा कापाले लग गया. त्या लोग असा काही सोचना की बकरा कापी संग अपना पाप हटी जाईन. त्या लोग बकरा कापत तर भगवानले पसंद नाही होता. ह्याच कारण कू भगवानना ताना पोरगाले दुनियाना मंदी धाडा. ह्या माणूसना रूपना मंदी तो उना. ताना नाव येसू होता. ताना सब लोगोना पापनासाठी जीव दिदा. ताना बलिदानना कारण की सब लोगोना पापना दंड ताना गिदा का की तो परमेश्वर होता. तानासाठी फिरसे जिंदा जाय. येसू देव सबनासाठी एक मुख्य बलिदान होता. पहिले त्या लोग बलिदान चढावत होता तर भगवानासाठी त्या मुख्य बलिदान नाही होता. जो कोणी येसू देवले आपला पोटनामध्ये धरीन ताना पापले तो समामीन. पहा दोस्त हो, ह्या सुंदर बाताले लोग जानत नाही. त्या लोग जानत नाही की येसू देवना पापनासाठी बलिदान जान दिदा. त्या लोग आता बी बलिदान चढावत. भगवान कोणी बी जीवना बलिदान चावस नाही. येसू देवले पोटनामध्ये धरा. येसू देवले एक बलिदान रूपनामध्ये घी संग आपला पोटनामध्ये धरा. दुसरा बलिदानले सोडी टाका. सब पापले सोडी संग येसू देवनामध्ये तुमना मन घाला. येसू देव तुमना पापले क्षमा करीन, खुशी शांती दी. मी तुम्हाले एक माणूसना बाऱ्यानी सांगस ऐका. तो की दुनियानामंदी होता. तो मोठा साबूत माणूस होता. लय माणसं त्याने गोष्टी ऐकायले जास होत्या. तो कधीच कोणासंग झुटा खराब बाता कधीच नाही करस होता. तो प्रत्येक टेमनामध्ये सच्चा बोलस होता. तो माणूस मोठा महत्वाना होता. एक बार त्याना अंधा माणूसना डोळ्यावर हात धरा तर त्याना डोळा येई गया. एक दिन कोढा माणूसना आंगरो हात धरा त्यानी कोड साबूत होई गई. ह्यात लहानच काम काय ताना याचे मोठा काम काय तो तुम्हाला ऐका नाही. एक दिन लय माणसं लढियाना जवान माणूस मरी गया. त्या लोग त्याले गाडाले घिचाना होता. त्यानी माय खूप लढी रेणी होती. त्यानी माय लढी रेणी होती तर तो साबूत माणूसले खूप दुःख वाटणं. तो साबूत माणूस त्या माणसाना मंदी गया. तो मुर्दाले म्हणता की उठी जाय. तो उठी गया. सब लोग ह्या अचंबा पैसंग अचरित करायला लाग गया. ह्या माणूस कोण होय. तो माणूस खूप साबूत होता. ज्या माणसं खराब काम करत होता त्या माणसं ताले म्हणत की खराब माणूस छे. एक दिन ताले धरी संग कचेरीनं मध्ये घी गया. तो माणूसना बाऱ्यानी झूठा बोलना आणि ताले मारा आणि तानावरे थुकी गया. ताले धरी संग घी गया. टिपटना लाकडले हात पायले खिया ठोकी दिदा. जब तक तो नाही मया तब तक ताले त्या लाकडले लटकाई संग धरा. ताना जो खूप शक्ती होती तरी या खराब लोगोले माराना मौका ताना दिदा का की पापी लोगोनासाठी तो जीव देना चावस होता.
ताना म्हणता ये भगवान ह्या लोगोले मालूम नाही मनसंग यावना असं काय माफी दे. ताना बादनी तो मरी गया आणि त्याला गाडी दिदा. तो मरघटना मंदी नाही राहिना. मरघट मंदी तो उठी संग तिसरे दिन बाहेर उना. ताना चलासाठी ताले मियाले उना. ताना तावना संग बाता बी कया आणि ताना संग खाना बी खादा. ताना सरग्न मंदी जावाना पहिले ताना लय लोगोचे बाता चिता कया. ताना म्हणता की आम्हाला बचन घी संग सब जागारो शिकावा. मी सच्चा सांग जो कोणी मानावर विश्वास धरीन ताले हमेशानासाठी जीवन धरणून. मी जो माणूसना बाऱ्याने बोली राहनू तो कोण होय? तो होय यीशु मसीह. ताले भगवानना धाडा होता. भगवान पवित्र शे की जो की ताना सारा दुनियाले बनाय. भगवान सब लोगोना लाड करत. भगवानना येसू मसीहले धाडा हमना पाप मंदी ती बचावानासाठी. जो येसू मसीहवर विश्वास करीन ताले भगवान अपना बनाई. मग तो मरीन तर ताले ताना संग धरीन. तो येसू मसीह अपना सब लोगोनासाठी एक भगवानना दान देतला शे. आम्ही सब लोगो ताले आत्मानमन धरू. येसू मसीह हमना सब पापले माफ करू सकीन. तो हमना जीवनले बदलाई संग साबूत करीन. तो आम्हाले सर्गन मंदी जागा दिन. या तानावरे भरोसा करा. येसू भगवानले मना नको करवा. लय दिन पहिले पृथ्वीनवरे भगवानना माणसाले पाया. खूप ताले दुःख जाया. लेकर बायका माणसं सब या पापनामंदी भरी गया. तो म्हण की माना इकडे कोणी पाही नाही राहना. भगवान हुन की ह्या लोगोनं दिल भी राहिला शे. ह्या लोग पापना कारण दुःख उचली आलायत. त्या लोग लय बातानासाठी भी राहना होता. माणूसनं जीवन पाही संग भगवानले दुःख जाय. जेव्हा आम्ही खराब काम करतो तेव्हा भगवानले भी दुःख होस. कायले भगवान दुखी होस? भगवान म्हण की मनुष्याले सैतानना बांधी गिदा सोडस नाही. सैतान हम्माले भगवानपाशी ती दूर घी जा. भगवान सोची राहिला छे की आ मनुष्यले सैतानना हातमध्ये ती मानमेरे आणस. माना पुत्रल धाडी संग सैतानना हातमध्ये ती सुटकारा करस. ताना नाव शे येसुदेव. येसुदेव आपली जागा सोडी संग पृथ्वीमध्ये उना. तो माणसानं संग राहू लागा. तो माणूस बी होता आणि देव बी होता. एक दिन टिपटना लाकडावर मरी गया. तो जाणीबुजी संग मया की आमना पापने सोडावांसाठी. मरना तर त्याले धरा नाही का की तो जिंदा होई संग सैताननी शक्तीले तोड टाकी. तो ह्या काम कसा करू शकत अशी? येसू मसीह ताकदवान होता. सैतानशे बी ताकदवान होता. येसू मसीह सैतानना हातमध्ये आम्हाले बचावू सकस. पहा येसू देवना एक माणूसना भूत कसा काढी टाका. एक दिन एक माणूस येसू देवने मेरे उना. एक माणूस लढस होता. आपना जानले गोटाकू कापस होता. ताले भूत झुमी गया था. त्या भूत ताले मारायला पास होता. येसुदेव भूतले भेस नाही होता. येसुदेव ताने मेरे जाई संग आणि भूतले म्हणता की तू इथे ती बिलकुल पोई जाय. तुरतच तो माणूसना अंग मध्ये ती भूत निघी संग पोई गया. जेव्हा येसुदेव उना तिथे ती सब भूत पोई गया. तो माणूसना म्हणता की धन्य शे येसुदेव तुनी. आता मी नवा माणूस जाऊ. माना अंग मध्ये ती भूतले काढी टाका. आता मी हमेशानासाठी तुना मांग चालना चाहोस. जो बोलचीन ताना पालन मी करनू. येसुदेव ताकदवान छे. तो आम्हाले तुम्हाले बचावू सकत. येसुदेवले तुम्ही मानचा तर तो तुमना पापले सुटकारा देईन. तो तुमना सबन पापले काढी टाकीन. तो ताकदवान छे. जेव्हा आपू येसू मसीहनं संग शेतू तर भूत मसानले भेवाना काम नाही. या आपण सबन येसू देवना मांग जाऊ. आपण तानी बातले ऐकू तानावर विश्वास धरू. या असा प्रार्थना करा आणि भगवानना दाननासाठी धन्यवाद देऊ. खो साबूत देव सर्गनमंदी शे. मी तुम्हाला धन्यवाद देस येसू देवनासाठी जो आमनासाठी मरी गया होता. तो आता हमेशांसाठी जीवन शे. येसू देव माना पापले तू क्षमा कर. माना पोटनामंदी हमेशांसाठी ई जाय. माले शांती समाधान दे. या दुनिया पुरा पापनामंदी भरला येतं. या पापी दुनियानामंदी तुनासाठी माले जियानी शक्ती दे. मी हमेशानासाठी तुना मांग चालनू.